मॅडम, रीना आणि पराग इथंही नाहीयेत. आता कुठं शोधायचं त्यांना? ते दोघे इथे नसणार हे मला आधीच माहित होतं. मी फक्त खात्री करून घ्यायला आले. म्हणजे सावी, रीना, पराग हे तिघं मिळून ना माझ्या विरोधात काहीतरी कटकारस्थान रस्त्यात एवढं नक्की. तो पराग आणि ती रीना सारखे सारखे घरी यायला लागले ना, खरं तर तेव्हाच मला संशय यायला हवा होता. पण ते जाऊ दे. पण नाना, मला आठवतंय धैर्य एकदा सावीला घेऊन या स्टुडिओत परत आला होता. त्यामुळे ना इथला कोपरान कोपरा शोधून काढा. माझ्या विरोधात एवढं मोठं कारस्थान रचते ना ती कार्टी. इथे काहीतरी पुरावे नक्कीच असणार. एकदा का ही सावी वेडेपणाचं नाटक करते याचा एक जरी पुरावा सापडला ना, मग बघाच, तिने धैर्याला माझ्या विरोधात काहीतरी सांगायच्या आधी ती कशी खोटी वागते ना हे मी धैर्याला सांगेन. आईचा एवढा मोठा विश्वासघात केलाय म्हटल्यावर धैर्य स्वतःच तिला हकलून देईल घरात. त्यामुळे वेळ नका वाया घालू. शोधा पटापट. हो मॅडम. डॉक्टर, काय झालं? सावी ठीक आहे ना? तुमची ट्रीटमेंट झाली का? नाही, अजून थोडा वेळ लागेल. निदान अर्धा पाऊण तास तरी. का? म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? सावी बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण थोडा वेळ लागेल.